आंदोलन हे सरकारचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधून घेण्यासाठीच्या संघर्षाचं एक महत्त्वपूर्ण साधन। आंदोलन कसं करायचं हे मात्र कार्यकर्त्यांच्या कल्पकतेवरतीच ठरतं। बच्चू कडू हे पश्चिम विदर्भातील अवलिया नेते, त्यांच्या आंदोलनासाठीच ते जास्त प्रसिद्ध आहेत। त्यांचे प्रभाव क्षेत्र हे खरं तर अचलपूर तालुका, सोयीसाठी आपण त्याला अमरावती जिल्हा म्हणूया, त्याबाहेर त्यांचा फारसा प्रभाव हा नाहीये। मात्र त्यांच्या नाविन्यपूर्ण आंदोलनाचा चाहता वर्ग हा अमरावती बाहेरही महाराष्ट्रभर तयार झाला आहे, हे आत्ताच्या आंदोलनातून दिसले। पण तो चाहता वर्ग आहे। पण काहीही झालं तरी बच्चू कडू हे संघर्ष करणारेच कार्यकर्ते नेते आहेत, हे मान्य करावंच लागेल। अमरावती जिल्ह्यातील आपली पकड घट्ट करण्यासाठी म्हणून बच्चू कडूंनी आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी म्हणून अन्नत्याग आंदोलन केले होते का, यावरच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई। आंदोलन, उपोषण यासारख्या शब्दांवरून जनतेचा विश्वास उडत चालला आहे। आंदोलनातून काय साध्य झाले याचे विश्लेषण ना कधी मीडिया करते ना आपण समाज म्हणून करतो। फक्त आंदोलनातून भावनिक वातावरण तयार करण्याचे काम केलं जातं। हेच मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनातून दिसले, तेच आता बच्चू कडू यांच्या आंदोलनातूनही दिसले। जसं जरांगे यांच्या आंदोलनातून समाजाच्या हाती काय लागले हा संशोधनाचा विषय आहे, तसंच बच्चू भाऊंच्या अन्नत्याग आंदोलनातूनही काय साध्य झाले हे बघावे लागेल। महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी आयुष्यातील पहिली निवडणूक लढवली, ते जिंकलेही। याच दरम्यान अमरावती जिल्हा बँकेने शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरचे हप्ते न भरल्यामुळे जप्त करायला सुरुवात केली। या विरोधात बच्चू कडू यांनी बँकेत जाऊन सुतई बॉम्ब फोडून आंदोलन केले। शेतकऱ्यांनाही त्यांचे ट्रॅक्टर परत मिळाले। या आंदोलनातून ते महाराष्ट्रात प्रसिद्धीच्या झोतात आले। त्यांच्यावरती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव असल्याने त्यांनी शिवसेनेतून आपल्या सार्वजनिक कार्याचा श्रीगणेशा केला। बच्चू कडू यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात ही निवडणुकीपासून झाली। ते ग्रामपंचायत सदस्य झाले, आजूबाजूच्या गावातील लोकांच्या समस्या सोडवू लागले। त्यांच्या कामामुळे ते चांदूर बाजार पंचायत समितीवरती निवडून आल्यावरती सभापतीही झाले। शौचालय योजनेतील भ्रष्टाचार त्यांनी उघड केला। अपंगांसाठीच्या प्रस्तावावर त्यांच्यावरती राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्नही झाला। त्यातून त्यांनी 1999 साली विधानसभेची निवडणूक प्रथम लढवली, पण थोड्या मतांनी ते पराभूत झाले। शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांशी होणाऱ्या मतभेदातून त्यांनी शिवसेना सोडली। अपंग, रुग्ण, विधवा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी प्रहार जनशक्ती ही संघटना काढली। 2004 साली अपक्ष आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांनी प्रवेश केला। सन 2019 साली महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना विविध खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधीही मिळाली। ते 20 वर्ष आमदार होते, पण सभागृहातील त्यांच्या भाषणाऐवजी त्यांची आंदोलने जास्त गाजली। 2016 साली बच्चू कडू यांनी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव भार गावित यांना मारहाण केली होती। या मारहाणीबद्दल त्यांना अटकही झाली होती। दारूची दुकानं बंद व्हावीत म्हणून त्यासमोर दूध वाटप करत आंदोलन करण्याची संकल्पना फक्त बच्चू भाऊंनाच सुचू शकते। जिल्ह्यातील सर्वात मोठ्या यात्रेतील तमाशा, त्यातील दारू विक्री, देह विक्रिय बंद करून दाखवण्याचे धाडस फक्त आणि फक्त बच्चू कडूंनीच दाखवले। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्यावयाच्या मदतीत चालढकल करण्याच्या विरोधात बच्चू कडू यांनी तहसील कार्यालयात चक्क गणेशोत्सवात गणपती बाप्पाची स्थापना केली। जोपर्यंत शासन न्याय देत नाही तोपर्यंत गणपती बाप्पाचे विसर्जन करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। अखेर प्रशासन कामाला लागले। सुरुवातीच्या आंदोलनानंतर कार्यकर्ते बोल भिडू बच्चू कडू अशी घोषणा देऊ लागले। कार्यकर्त्यांच्या सोबत आंदोलन करणारा नेता ही त्यांची ओळख आहे। त्यांनी नुकतेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी म्हणून अन्नत्याग आंदोलन केले, पण त्याची फारशी दखल सरकार घेत नाहीये असं बघून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निवेदन व आंदोलन करत आपल्या आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। अखेर मंत्री उदय सामंत यांनी त्यांची भेट घेतल्यावरती त्यांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित केले, परंतु कर्जमाफीबद्दल योग्य वेळ आल्यावरती निर्णय घेणार असे सरकारने जाहीर करत आंदोलनातली हवा काढून घेतली आहे। अमरावती जिल्ह्यात काही वर्ष बच्चू कडू यांचे वर्चस्व होते। रवी राणा यांनी त्याला 2009 साली युवा स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून आव्हान दिले। राणा हे सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत होते, ते कायम सरकारच्या बरोबर राहिले आहेत। नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणूक ही अपक्ष म्हणून जिंकल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत। रवी राणा ही अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते।
आता दोघेही भाजपमध्येच आहेत. नवनीत राणा या पराभूत झाल्या असल्या तरी त्या अद्याप ग्राउंड झिरोवरती काम करत आहेत. रवी राणा हे भाजपचे आमदार आहेत. राणांच्या माध्यमातून भाजपला जिल्ह्यात चांगला हात मिळाला आहे. त्यामुळे आता भाजपला अमरावती जिल्ह्यात बच्चू कडू यांच्या सहकार्यावरती अवलंबून राहावे लागणार नाहीये, हेही स्पष्ट झाले आहे. त्यात यावेळी म्हणजे 2024 साली बच्चू कडू हे भाजपच्या उमेदवाराकडून 12,000 मतांनी पराभूत झाले आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांच्याकडे राजकारणातील आपले स्थान डळमळीत होऊ नये यासाठी बच्चू कडू आता आंदोलनाकडे वळाले आहेत का? या आंदोलनातून कार्यकर्त्यांचे लाडके बोल भिडू बच्चू कडू आपले स्थान निर्माण करण्याचा नव्यानं प्रयत्न करायला लागले आहेत का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच महत्त्वपूर्ण आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं आवडतं चॅनल विश्लेषण वाईज सबस्क्राईब करा.